शिक्षकांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून मुंबईत आले होते। तब्बल 4000 शिक्षक आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत। या शिक्षकांच्या मागण्या जेव्हा मी मांडल्या तेव्हा त्याच्यावर उत्तर देताना विद्यमान शिक्षण मंत्री सन्माननीय दीपक केसरकरजी यांनी असं म्हटलं की सुषमा अंधारे या राजकीय हेतूने शिवसेनेत आलेल्या आहेत आणि त्यांना शिक्षक आंदोलन आम्ही जे करत आहोत ते बरोबर करत आहोत, कारण या शिक्षकांना आम्ही आधी दिलेलं आहे आणि आम्ही जर त्यांना काही द्यायचे असेल तर आम्ही त्यांना 15 तारखेच्या नंतर बैठकीला बोलवू। याच संदर्भाने समस्त जनतेला माहिती असले पाहिजे की आंदोलन नेमकं काय चालू आहे आणि दीपक केसरकरजी गोड बोलून केसाने गळा कापण्याची कला त्यांना किती अवगत आहे। अत्यंत शांत, संयमी, मृदू भाषेत, गोड भाषेत ते जे मांडतायत, मुळात त्या मांडण्याने शिक्षकांचं किती नुकसान होत आहे हे आपल्या समोर मांडलं पाहिजे, म्हणून हा प्रपंच आहे। साधारणतः 8000 एकूण लोक आहेत जे कायम विना अनुदानित मध्ये अडकलेले आहेत। किती वर्षापासून अडकलेले आहेत तर हे 18 वर्षापासून आंदोलन करतात। मुद्दा क्रमांक 1, दीपक केसरकरजी मी मगाशीही बोलले होते, कदाचित आपण तो मुद्दा दुर्लक्षित करताय। मी अंडरलाईन करून सांगितला पाहिजे की केसरकरजी 18 वर्षापासून लोक विना अनुदानित तत्वावर काम करत आहेत। जर तुम्ही इतके गोड आणि संयमी आवाजात बोलत असाल तर हाच संयम 18 वर्ष सोडा, तुम्ही 18 महिने एकही रुपया न घेता पदरची मीठ मिरची आणून आणि पदरच्या पैशाने गाडीत डिझेल टाकून तुम्ही मंत्रालयात काम करू शकाल का? साधा प्रश्न आहे माझा, साधा प्रश्न आहे की तुम्ही तुमचं पदरचं डिझेल गाडीत टाकून आणि अगदी त्याच वेळेला तुम्ही तुमची घरची मीठ मिरची खाऊन तुम्ही मंत्रालयात लोकांची कामं करायला बसाल का? तुम्ही आमदार म्हणून, मंत्री म्हणून असणारे तुमचे वेतन, भत्ते, तुम्हाला मिळणारं मानधन, निधी हे सगळं नाकारून तुम्ही काम कराल का? कारण हे शिक्षक 18 वर्ष काम करतायत ही बाब तुम्ही दुर्लक्षित करतायत। मुद्दा क्रमांक 2, 8000 4 ते 5000 लोक आझाद मैदानात आहेत। यातला अघोषित शिक्षक संघ जो आहे ते तब्बल 235 दिवसांपासून काम करत आहे। केसरकरजी राज्य सरकारचे, गृह मंत्रालयाचे, पोलीस माझं भाषण जेव्हा रेकॉर्ड करायला आझाद मैदानावर आले, मी तेव्हाही सांगितलं की मला रेकॉर्ड करतानाच या आंदोलनामध्ये ज्या शिक्षकांची छोटी कच्ची बच्ची सुद्धा आहेत त्यांनाही रेकॉर्ड करा। आणि होय, तुम्ही जो निर्णय घेतला होता ना साहेब 15 नोव्हेंबरच्या नंतर बघू म्हणून, त्यानंतर तुमची बातमी ऐकून आझाद मैदानावरच एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, त्याचा फोटो तुमच्या गृह मंत्रालयातले LIBचे लोक तो रेकॉर्ड करतील का? कारण तुम्ही जेव्हा म्हणता ना की सुषमा अंधारे स्फोटक बोलतायत, आक्रमक बोलतायत, आम्ही आमची व्यथा मांडतोय, तर आम्ही आमची व्यथा जेव्हा मांडतो त्यावेळेला जो माणूस हृदयविकाराच्या झटक्याने मेला त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? केसरकरजी, हा प्रश्न कदाचित माध्यमांनी तुम्हाला विचारला नसेल, आता विचारतील माध्यम। तो फोटो अजूनही आझाद मैदानात लागलेला आहे, त्याच्या कुटुंबियांचं काय यावरती तुम्ही बोलणार आहात का? केसरकरजी, तिथे शिक्षिका रडत होत्या कारण त्यांची लेकरं बाळ घरी आहेत, त्यांना खाऊ पिऊ घालणारं कोणीच नाहीये। केसरकरजी, तुमच्या मुलांना सांभाळण्यासाठी अनेक नोकर चाकर असतील, पण या ज्या माय मावल्या आहेत ज्या तिथे राहिलेल्या आहेत यांच्या काही 100 एकर बागायती जमिनी नाहीयेत,
यांच्याकडे कुठलीही इंडस्ट्री नाहीये, यांच्याकडे फार मोठा वारसा नाहीये. तसं असतं तर त्या बिनपगारी नोकरी करायला बसल्या नसत्या. या गरीब आहेत आणि या सगळ्या गरीब लोकांचं तुम्ही जे अतोनात नुकसान केलंय. केसरकरजी, मी जरा पुढचा मुद्दा तुम्हाला सांगितला पाहिजे. 19 सप्टेंबर 2016 तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी 19 सप्टेंबर 2016 प्रचलित धोरण रद्द करून, काय असतं प्रचलित धोरण? आधी 20% अनुदान दिलं जातं, मग टप्प्याटप्प्याने 20% दरवर्षी वाढत जातात. हे प्रचलित धोरण विनोद तावडेंनी रद्द केलं. केसरकरजी, विनोद तावडेंनी रद्द केलं. भाजपच्या काळात रद्द झालं, पण त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा काय करायच्या केसरकरजी? कारण ज्यांची डिग्रीच काय ज्ञानेश्वर विद्यापीठातली, आम्ही काय बोलायचं? जाऊ दे, तो एक वेगळा संशोधनाचा विषय आहे केसरकरजी, पण जरा अजून पुढे गेलं पाहिजे. 19 सप्टेंबर 2016 रोजी प्रचलित धोरण रद्द करून सरसकट 20% धोरण अवलंबले. या शासन निर्णयातील अटी व शर्ती मुद्दा क्रमांक 1 मध्ये जे पूर्वीचे 20%, 40%, 60%, 80% असे जे क्रमाक्रमाने होते ते रद्द झाले व सरसकट 20% प्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील असा निर्णय घेतला. परंतु आज आझाद मैदानामध्ये जे 7 ते 8 हजार अंशतः अनुदानित शिक्षक ज्या प्रमुख मागणीसाठी बसलेले आहेत, त्यांची मागणी अशी आहे की 15 नोव्हेंबर 2011 या शासन निर्णयामध्ये प्रचलित धोरणाचा मुद्दा क्रमांक 1 यामध्ये असे नमूद आहे की जर शाळा अनुदानास पात्र ठरली तर पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 40%, तिसऱ्या वर्षी 60% याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. जरा पुढे जाऊया केसरकरजी, कारण तुम्हाला अभ्यास करायला वेळ नाहीये. तुम्ही शिक्षकांना आझाद मैदानात सांगितलं की मी जरा अभ्यास करतो, पण तुम्ही अभ्यास कधी करणार केसरकरजी? कारण तुम्ही आमच्या एकनाथ भाऊ सोबत गेलाय. आमचे एकनाथ भाऊ झालेले आहेत, त्यांना कागद उपमुख्यमंत्री पुरवतात आणि तुम्ही तर गृहपाठ बंद केले शाळेतले. त्यामुळे शाळेचे गृहपाठ बंद केले म्हणजे तुम्ही गृहपाठ करणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला गृहपाठाची तस्ती नको, म्हणून मी मुद्दे सगळे मांडते. 15 नोव्हेंबर 2011 या शासन निर्णयामध्ये सांगितले होते की टप्प्याटप्प्याने अनुदान मिळावे, परंतु विनोद तावडेंनी ते रद्द केले. त्याचबरोबर 4 जून 2014 तत्कालीन राज्य सरकारने जो शासन निर्णय घेतला होता त्यामध्ये सुद्धा असे नमूद केले होते की शाळा अनुदानास पात्र ठरल्यानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान मिळले पाहिजे. या 2014 आणि 11च्या GR प्रमाणेच सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अघोषित त्रुटी पात्र 20% अनुदान घेणाऱ्या व 40% अनुदान घेणाऱ्या शाळांना हे धोरण लागू करावे, एवढा साधा मुद्दा आहे. बरं, तुमचं जर असं म्हणणं असेल की आम्ही दुसऱ्या शिक्षकांचा विचार करतोय, तर माझ्याकडे अजून एक गोष्ट आहे. अघोषित शिक्षक बंदी यांचंही आंदोलन चालू आहे. काय म्हणतायत हे लोक? मंत्रालयात दिनांक 2 फेब्रुवारी 2022 रोजी सादर केलेल्या अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय नैसर्गिक वाढीच्या तुकड्या 3961 शाळांचे प्रस्ताव निधीसह मंजूर करून 100% पगाराचा शासन निर्णय निर्गमित करण्याबाबत या लोकांना तर तुम्ही उपाशीच ठेवलंय. यावर तर तुम्ही काहीच बोलत नाहीत. आता केसरकरजी मुद्द्याचं बोलूया. तुम्ही असं म्हणालात की सुषमा अंधारे राजकीय हेतूने शिवसेनेत आल्या. खैर, माझा मुद्दा चर्चेला नंतर घेऊ आणि आता उत्तर पाहिजे असेल तरी सांगते. होय, सुषमा अंधारे राजकीय हेतूनेच आली आहे. होय, माझ्या राजकीय महत्वाकांक्षाच आहेत. माझ्या राजकीय महत्वाकांक्षा ह्या आहेत की कपट नीतीने आलेलं हे सरकार हाणून पाडायचं आहे मला. आणि माझी राजकीय महत्वाकांक्षा ही आहे की 2.5 वर्षात कोविडच्या काळात ज्या संयमी नेतृत्वाने काम केलं होतं तेच संयमी नेतृत्व पुन्हा महाराष्ट्राच्या पटलावरती मला उभं करायचंय. पण त्यावर आत्ता बोलणार नाही. आत्ता वेगळा मुद्दा मांडते आणि तो वेगळा मुद्दा हा मांडते केसरकरजी की या सगळ्या लोकांना तुम्ही न्याय कधी देणार आहात? यांना न्याय द्यायचाच नाही असं तुम्ही ठरवलेलं आहे का? यातले जे शिक्षक आता म्हणजे ज्याचा जीव गेला त्याच्यावरही तुम्ही बोलणार नाहीत का? यावर जर तुमचं असं म्हणणं असेल की 5,000 साधारणतः 343 कोटीचा बोजा सरकारवर येतो, तर 5,343 कोटीचा बोजा जो सरकारवर येत आहे तो तुम्हाला खिशातले नाही द्यायचे केसरकरजी. लक्षात घ्या, मनुष्यबळ विकास मंत्रालय किंवा एकूण जी मांडणी आहे त्यामध्ये राज्यात तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमच्या महाशक्तीचं सरकार आहे. केंद्रातल्या महाशक्तीला तुम्ही मागावा तो निधी.
तुम्ही का मागत नाही? केंद्रातल्या महाशक्तीला निधी मागावा, केंद्रातल्या महाशक्तीने शिक्षकांसाठी द्यावा, कारण शिक्षक राष्ट्र घडवतात आणि भाजपा राष्ट्र प्रथम म्हणते. जर राष्ट्र प्रथम म्हणते तर राष्ट्र घडवण्यासाठीचा निधी दिला गेला पाहिजे. आणि द्यायला विलंब होत असेल तर केसरकरजी 50-50 खोक्यातले 5-5 खोके जरी काढले ना तरी शिक्षकांची दिवाळी गोड होऊ शकते. या उपर जर तुमचं असं म्हणणं असेल की 15 नोव्हेंबर नंतर बघू, तर 15 नोव्हेंबरच्या आधी येणाऱ्या दिवाळी त्यांनी काय खायचं? म्हणजे तुम्ही सगळे तुमच्या एसी एअर कंडिशन्ड घरामध्ये तुम्ही अगदी काजू बदामे आणि काय त्याला वेलची वगैरे घातलेले स्वादिष्ट रुचकर दिवाळीचे फराळ साजूक तुपातले ताऊन सुलाकून हाणाल आणि ते सगळे त्यांचे कुटुंबीय मात्र उपाशी आणि सावकाराच्या व्याजामध्ये अडकत राहतील. हा न्याय कुठला? हे तुमचं सरकार आहे, हा तुमचा अभ्यास आहे. कसला अभ्यास करायचा आहे तुम्हाला? तुम्हाला फक्त आकडेवारी. मी समस्त जनतेला अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली पाहिजे की या सगळ्यांमध्ये शिक्षकांना नैसर्गिक वाढ पद्धतीने वेतन भत्ते द्यावेत या संबंधाने मागील सरकारने GR पास केला होता. मागील सरकारच्या माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळात हा GR पारित झाला होता. पण फक्त आणि फक्त सूडबुद्धीचं राजकारण, कुरघोड्यांचं राजकारण, मागील सरकारचे सगळे नियम जाणीवपूर्वक विरोधासाठी विरोध म्हणून फेटाळूनच लावायचे म्हणून तो तुम्ही निर्णय पालटवलाय हे लक्षात असावं. आणि या सगळ्यांच्या मध्ये तुमचं कुरघोड्यांचं राजकारण होतंय. केसरकरजी भावकीचं भांडण म्हणून कदाचित तुम्हाला उद्धव साहेब आणि आमच्या सगळ्यांवर सूड उगवायचा असेल, तो सूड निश्चितपणे तुम्ही उगवा. परंतु या सगळ्यांमध्ये शिक्षकांचा जीव घेता कामा नये, शिक्षकांच्यासाठी तुम्ही मात्र त्यांना वेठीस धरता कामा नये. अजून एक केसरकरजी माझी नम्र विनंती असेल की शिक्षकांना वेठीस धरताना या शिक्षकांना फक्त सरकारच वेठीस धरतंय असं नाही बरं का. पटमान्यता, संच मान्यता, तुकडी मान्यता अशा वेगवेगळ्या सबबीखाली जे शिक्षण अधिकारी या शिक्षकांना अडवतात, लाखो रुपयाची त्यांच्याकडनं मागणी करतात. आपल्याला कदाचित मान्य नसेल, माहित नसेल, बनसोडे नावाची एक शिक्षिका आहे केसरकर गुरुजी. ही बनसोडे नावाची बाई, तिचा नवरा ऑन ड्युटी गेलाय आणि तिचा पगार 5 वर्ष झालं ती तिचं निवृत्ती वेतन नवऱ्याचं मागते, तरी तिला ते मिळत नाहीये. त्यासाठी तिनं प्रचंड झगडे केले. आता तिचं निवृत्ती वेतन येऊनही थांबलंय. संचालकांच्या कार्यालयात फाईल आहे. संचालकाच्या कार्यालयात फक्त सही झाली पाहिजे, पण सही होत नाहीये. मी बनसोडे नावाच्या त्या महिलेला आपल्या मंत्रालयात उभी करू शकते. मी आपली बहीण आहे केसरकरजी, मी आपली शत्रू नाहीये. मी आपल्याला अत्यंत नम्रपणे सांगतेय की केसरकरजी, जे हे सगळे अधिकारी गलेलठ्ठ झालेले आहेत ना, शिक्षण खात्यातला डेस्क ऑफिसर किती कमावतो, किती वर्षापूर्वी नोकरीला लागला आणि किती शेकडो एकर जमिनी त्याने कमावल्या. शिक्षण खात्यातले अधिकारी हे राजकीय पुढाऱ्यांना लाजवेल अशा लाईफस्टाईल मध्ये जेव्हा राहतात आणि शेकडो एकर जमिनी घेतात, ते कशाच्या बलबुत्यावर घेतात याच्या चौकशा करा एकदा. कुठे गरीब शिक्षकांच्या मागे लागताय? या सगळ्या गरीब शिक्षकांना तुम्ही न्याय द्यावा. तुम्ही म्हणाल की सुषमा अंधारे तुम्ही काय सांगताय? केसरकरजी, आपल्या देशातली अडचण अशी आहे की गोरगरिबांचा आवाज कोण पोहोचवणार हो? कुणीतरी एकाने भूमिका घेतली पाहिजे ना. तुम्ही नव्हती का घेतली बरं भूमिका एसटी कामगारांची? पण तुम्ही काय केलं माहितीये का? तुम्ही काय केलं माहितीये का की एसटी कामगारांचा मुद्दा हातात घेतला तो फक्त वातावरण तापवण्यासाठी. आणि जेव्हा तुमचं सरकार आलं तेव्हा तुम्ही तेही विसरून गेला आणि तुमचे जे पेड होते ना आंदोलक, तेही विसरून गेले. केसरकरजी, हे पेड आंदोलक नाही, ही गोरगरीब जनता आहे. ही 18 वर्षापासून धडपडते.
त्यांना एक छदा मिळालेला नाही. केसरकरजी, तुम्ही एअर कंडिशन ऑफिस मध्ये बसता, ते उन्हा तानात. आय चॅलेंज यू, 1 तास बसून बघा आझाद मैदानाच्या त्या उन्हामध्ये, घामाच्या धारांनी निथळून बघा. मग कळेल तुम्हाला 235 दिवस आंदोलन करणं काय वाईट असतं. ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या मुद्द्यांवरती तुम्हाला जाग करण्याची गरज आहे. तुम्ही मीडियाला बाईट देताना जे अत्यंत सभ्य सुसंस्कृतपणाने बाईट देताय, त्यात तुम्ही हे धडधडीत सत्य लपवताय. म्हणून नाईलाजाने, खूप नाईलाजाने, कारण मला असं वाटलं की तुम्ही चर्चेला बोलवाल, मला असं वाटलं की तुम्ही शिक्षकांसोबत चर्चेला याल, पण तुम्ही तसं करणार नाही. खोटं बोल पण रेटून बोल करणार, तुम्ही रेटून तुमचंच म्हणणं मांडाल. त्यामुळे मला पुन्हा एकदा हे म्हणणं मांडावं लागलं. माझी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे, मी मुख्यमंत्र्यांना विनंती करत नाही, मी मुख्यमंत्र्यांना अजिबात विनंती करणार नाही. कारण मला माहिती आहे, मी मुख्यमंत्र्यांना जरी बोलले तरी मुख्यमंत्री पुन्हा उपमुख्यमंत्र्यांचाच सल्ला घेणार आहेत आणि उपमुख्यमंत्र्यांच्याच परवानगीने कुठलाही निर्णय घेणार आहेत. त्यामुळे वाया जाण्यापेक्षा मी थेट उपमुख्यमंत्र्यांनाच बोलते. कारण मुख्यमंत्री याच्यात काहीच करू शकत नाहीत, ते बिचारे काहीच निर्णय घेऊ शकत नाहीत, त्यांची असहाय्यता मला माहिती आहे. त्यामुळे एकनाथ भाऊंवर माझा काहीच राग नाही. देवेंद्र दादा, तुम्ही तरी जसं तुमचं एकुलतं एक लेकरू आहे दादा, तशीच या शिक्षकांची सुद्धा असंख्य लेकरं आहेत. या सगळ्या लेकरांचा आशीर्वाद घ्या एकदा आणि ही दिवाळी गोड करा. या दिवाळी जेव्हा प्रत्येकाच्या घरामध्ये गोडधोड करणं चालू आहे, खरेदीची लगबग चालू आहे, तेव्हा ह्या शिक्षकांची मात्र हे बिचारे उन्हा तानात पावसात या आझाद मैदानावर आहे. आपल्याला कल्पना नसेल देवेंद्र दादा की 5 वाजता आझाद मैदान जेव्हा बंद होतो तेव्हा सगळे पोलीस झाडून या शिक्षकांना बाहेर काढतात. तेव्हा हे शिक्षक रेल्वे स्टेशन, बस स्टँड, फुटपाथ, अगदी रस्त्यावर सुद्धा झोपतात. रस्त्यावर झोपणं अवघड असतं बरं का देवेंद्र दादा, अवघड असतं. ही माणसं मिळेल तिथे जागा मुंबईमध्ये सर्वदूर झोपतात, पथाऱ्या टाकतात, मिळेल ते अन्न खातात. या सगळ्यांच्यासाठी आपण काळजीने, आपुलकीने, विरोधासाठी विरोध म्हणून नाही, तुमचा राग असेल उद्धव साहेबांवरती, तो राग थेट काढा. वाया शिक्षक नको काढू. या शिक्षकांना मदतीची गरज आहे. आपण ती मदत कराल, आपण न्याय द्याल. आणि केसरकर साहेब, आपण खोटं बोलणं बंद करा. नका हो इतकं खोटं बोलू. इतकं खोटं बोलून इतकं कमवून कोण देणार आहे? जेवढं काही कमवाल ते इथंच सोडून झालो. त्यामुळे जगा आणि जगू द्या. तुम्ही आनंदाने जगा, त्यांना आनंदाने जगू द्या. तुम्ही आनंदाने दिवाळी करा, त्यांना आनंदाने दिवाळी करू द्या. एवढीच विनंती आपल्याला करायची आहे. थांबते.